काय गो चंदनाचं लेप कशात? काय नाही ता उगाळून ठेवतोय घरात. डोक्यात लावला की जरा थंड वाटतं ना. हा नाहीतरी घरात जा काय घडता ना त्याने डोका इतका गरम होता की त्याच्यासाठी चंदनाचं लेप शिवाय काही पर्यायच नसता. हा उमा मला माहित आहे तुका जा काय झाला ना त्याचा वाईट वाटता नाही पण निशी असा वागत असा वाटला नव्हता ना. हा आणि त्यात तो पोरगो. ताई तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका निशीबद्दल. नाही त्याचं चुकला पण पुन्हा असं नाही होणार खरंच. अगो नाही गो पण तो पोरगो घरी येईल आणि तो काही मित्र नाही निशीचो. खेळ शिकवता कॉलेजात फक्त. ता कळला गो नाही माझा तसो विश्वास हा निशीवर पण म्हणतात ना पोरीचो बाप आणि डोक्यात ताप ता काय खोटा नाही. हा अदाक पण निशीची चिंता लागून राहणार ना. आता उद्या काय उलट सुलट झाला म्हणजे तसा काय नाही नाही माझा निशीवर विश्वास हा पण दादाचो पण निशीवर जीव हा ना. काय झाला तरी मी काय परका ताया घरची मुलगी असा ना. नाही म्हणजे उद्या तिच्या प्रेमापोटी दादान शब्द फिरवला तर नाही म्हणजे तशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं ना. तुम्ही तुमच्या भावाक माझ्यापेक्षा जास्त चांगला ओळखता सालिताई. ह्यो प्रश्न तुमच्या मनात इलोच कसो. काही झाला तरी हे यांचा शब्द बदलणार नाहीत. निश्चितचं लग्न श्रीनू सोबतच होणार. ही काळ्या दगडावरची रेख होय ना. मग आता ह्या कॉलेजचा परत कशात काढला? असं काय करतास? श्रीनू एवढं शिकलेलो त्याची बायको किमान पदवीधर तर भाई. का शोभूक नको काय ललिताई? ता सगळं बरोबर आ पण मी काय सांगते तू ना लवकरात लवकर निशीची जबाबदारी माझ्यावरती मग मी सांभाळून घेईन ते का. तू ना दादाक ना ह्या लग्नासाठी लवकर तयार कर. हे एकदा लग्न लवकर झाला ना मग सगळे प्रश्न मार्गी लागतील. हा एवढं करशील ना गो माझ्यासाठी? हा हा येतय हा मी सांगायचं विसरू नको. हा दादाक सांग लवकर. निशीचं लग्न जर लवकर लागला तर तिचं शिक्षण अपूर्णच राहील आणि तिची स्वप्न श्रीनू पूर्ण करू शकेल. हेच करत बसा तुम्ही. तुमचं ना घरात लक्षच नाही अजिबात. हे बघ या घरात ज्या गोष्टीकडे माका लक्ष द्यायची गरज आहे ना तिथे मी बरोबर लक्ष देते. कळला मा? हो मग आता मला सांगा काय आहे घरात? दिवाळी झाली तुळशीचं लग्न झालं आता काय? काय नाहीये आता? कुठलं कार्य बिर्य काय नाहीये घरात? असला कार्य बघ जा काय बोलूचा ना ते स्पष्ट बोल. अहो मी आता लालिता आणि दालचीचं बोलणं ऐकलं. मग मग काय कुणाच्या तरी लग्नाविषयी बोलत होत्या त्या. आता कोणाचं लग्न? मला काय वाटतं माहितीये आता निशीचं हे असं सगळं झालं ना कदाचित तिच्या लग्नाविषयी बोलत असतील. बोल लागलं तुका? हा तिचं अजून शिक्षण बाकी आहे. कळला मा? आता बघितलं ना कॉलेजमध्ये जाऊन काय झालं ते. मग घेतला असेल दादांनी निर्णय. आणि एकदा का निशीचं लग्न झालं ना मग दादा आणि उमाताई ह्या जबाबदारीतून मोकळे होतील. आणि मग काय आपलं डुग्गूच. म्हणजे काय बोलूचं काय तुका? अहो म्हणजे खोतांच्या घरात आता लग्नाचा फक्त डुग्गूच राहिला ना असं म्हणत होते मी. खायचो विषय खय घेऊन चाललंस तू? तू काहीतरी अर्धवट ऐकून इलं. पूर्ण कोणी काही सांगणार आहे का आपल्याला या घरात? जे काही कानावर पडतं तेवढंच कळणार ना. तसे या घरात आपल्याला सोडूनच सगळ्या गोष्टी ठरतात. तुम्हाला इतक्या वेळा मी सांगते तुम्हाला काही विश्वास बसतो का? नाही ना. पण आता बघा यावेळी मी सांगते ना तुम्हाला मी सांगते तेच खरं ठरणार आहे. जा काय खरा ठरेल ना त्यानंतर बघता येईल. कळला मा? मी जाते ना तर तू का मका काम करू देणार? अहो मी काय म्हणते तुम्ही ऐका तरी ना. फक्त बघतच बसा तुम्ही. तुम्हाला या घरात कोणीही काही सांगणार नाही.
या मंजूचा काय वहिनी हां केंद्रित काय चाललं काय झाला नाही नाही काय नाही कुठे काय दादा खया खोलीत आहेत. आणि ह्या काय चंदनाचा लेप कोणासाठी दादा काय झालाय काय नाही नाही काय नाही तसं काही नाही मी 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 इलय हा पूर्ण कोणी काही सांगणार आहे का आपल्याला या घरात? जे काही कानावर पडतं तेवढंच कळणार ना. तसे या घरात आपल्याला सोडूनच सगळ्या गोष्टी ठरतात. तुम्हाला इतक्या वेळा मी सांगते, तुम्हाला काही विश्वास बसतो का? नाही ना. काय करताय लेप लावते. काय काय गरज नाही माका पण शिक्षा मिळायलाच हवी होती. खरं तर चूक माझी पण आहे. शिक्षा तुमका एकट्याक कशा पुन्हा असा प्रसंग आपल्यावर येऊ नये एवढी देवाकडे प्रार्थना आहे. एकीकडे ह्यांका होणारो त्रास आणि दुसरीकडे माझ्या निशीचं स्वप्न. निशीक खोटी आशा दाखवलंय तर ता निराश होत आणि तिनं स्वप्न पूर्ण करायचं म्हटलं तर ह्यांका त्रास होणार. आपलो एक निर्णय किती जणांका दुखवता. उमा कसलो विचार करतास. काही नाही. बरं मका सांगा जेवू घेतास ना. नाही नको मी जेवण इथे घेऊन येत आहे. इले थांबा उमा. माझी शिक्षा एवढी लवकर संपणारी नाही. ज्या माझ्या लेकीवर मी इतकी वर्ष विश्वास ठेवला, जी लेक माझा अभिमान होती, ती आजपर्यंत सतत माझ्याशी खोटं बोलत होती, सतत लपवून काहीतरी करत होती. का तर एक बाप म्हणून मी पण कुठेतरी कमी पडलो असेनच ना. म्हणून मी माका शिक्षा करून घेते. अन्न चुकवणंच काय पण पाण्याचं थेंबही पिणार नाहीये मी. काय हो पण विषय संपला. गो निशी पाणी नाही ठेवलं असता. आता हे काय ठेवते. हा मका वाटला इसरलास की काय. हे काय श्रीनू जेवूक नाही काय हा तो नाही श्रीनू नाहीये. नाही म्हणजे आज जेवूक नाही तो. नाही नाही तो कॉलेजच्या कामासाठी दापोलीला गेले. अर्जंट जावं लागलं त्याला. दापोलीला गेलो हा हा. बरं आला आता. म्हणजे आता त्यांना फोन करून सांगू का वा की दापोलीचे जे आंब्याचे व्यापारी असतात ना हा. त्यांना भेटून ये म्हणा. चला जेवून घ्या तुम्ही. ह्या काय दादा खाया. तुम्ही सुरू करा ना. आपण वहिनी आतापर्यंत दादाशिवाय कोणी जेवू बसलाच नाही है ना. उमा अगो रघुनाथक आवाज दी. मी बोलवलं आणतो मोठ्या बाबांना. थांब थांब डुगू. ते नाही येणार आहेत. म्हणजे त्यांका थोडा बरा नाही हा.
म्हणून ते नाही येणार आहेत. ह्या तू आत्ता सांगतस? मी पण मागाशी तुका विचारलं होतं वहिनी, तू तेव्हा पण माका काय सांगितलं नाही. अगो बरा नाही, पण 2 घास जेवूक होय ना. दादा असा अन्नाचा अपमान करणार नाही. मी बघतोय, थांब. लालीताई, त्यांना बरा नाही आहे म्हणून ते जेवणार नाही आहे तसा असं सांगितलं त्यांनी. पण वहिनी, दादा उपाशी राहणार आणि आपण जेवायचं म्हणजे. मोठे बाबा जेवणार नसतील तर मी पण नाही जेवणार. हा म्हणजे आता माका पण भूक नाही. मी विचारून येतो दादांना. हा चला मी पण येते. नाही थांबा, तुम्ही नका जाऊ. हा म्हणजे आता दादा बरा नाही तर जाऊन बघू खावा ना काय झाला आता. मग बंधू भाऊ, कांता भाऊजी, ऐका माझं, ताटावरनं उठू नका तुम्ही. मी बोलते ना त्यांच्याशी. मी बोलते. इलया घे चल वाढू घे. निशी, सगळं माझ्यामुळे. असं काही नाहीये निशी. काय असं काही नाहीये. ओवी तिकडे आई सगळ्यांना सांगते की दादांना बरं नाहीये, पण खरं कारण काय तुला पण चांगलंच माहितीये. माझ्यामुळे दादा स्वतःला त्रास करून घेतात आणि त्याचा त्रास सगळ्या घराला होतोय. ओवी, मी लहान होते ना तेव्हा मी जेवले नाही की दादा घास घेऊन माझ्या मागे अख्ख्या घरभर फिरायचे. मी उपाशी असल्यावर त्यांना खूप काळजी वाटायची. पण आज तेच दादा माझ्यामुळे उपाशी आहेत. या सगळ्याला ना मी जबाबदार आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. दादांना पण माझ्यामुळे त्रास होतोय. घरात सगळे प्रॉब्लेम माझ्यामुळेच होतात. निशी, तुला वाटतंय ना तू कारणीभूत आहेस? मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन तूच निशी. म्हणजे जा, त्यांना समजाव आणि त्यांना जेवायला घेऊन ये. माझ्यानं नाही होणार आहे ओवी. मी त्यांना समजवेन एवढी मोठी नाही झाली. ओवी, मी नाही बोलू शकत. मग आता बोल निशी. वडीलच आहेत ना ते तुझे. ओवी, तू तुझ्या बाबांबरोबर असं बोलत असशील, पण मी नाही कधी बोलले आणि मला नाही जमणार. ओवी निशी, पण अगं सुरुवात तर कर. मग तुझेही बाबा तुझे खूप चांगले मित्र होते. निशी ऐक, आपल्या आयुष्यातला आपला सगळ्यात पहिला मित्र ना आपला डॅड असतो. आपले वडील असतात. आपण ना त्या नात्यात रिस्पेक्ट, भीती सगळं आणतो. पण त्यांच्याशी मित्र म्हणून मन मोकळेपणाने ना कधीच बोलत नाही. पण ते जेव्हा करतो ना तेव्हा समोर वडील नाही, एक मित्र उभा असतो. आणि मग आपल्याला जाणवतं की ते आपल्याला आपल्याही पेक्षा खूप जास्त चांगलं ओळखतात. निशी, माझा डॅड माझ्यासोबत नाहीये इथे. तुला खरंच खूप लकी आहेस. तुझे बाबा इथे आहेत, तू त्यांच्याशी बोलू शकतेस. मी तेही नाही करू शकत. हे बघ, बोलल्याने खूप गोष्टी सॉल्व्ह होतात.
सो प्लीज जा आणि बोल त्यांच्याशी. बरोबर बोलता ओवी. चल. दादा, दादा, आजपर्यंत मी जेवणावरून कधी उठले नाहीये किंवा जेवले नाही असं झालं नाहीये. कारण तुम्ही मला शिकवलंय की अन्नावर राग काढू नये, हो ना? आणि आज तुम्ही माझा राग अन्नावर काढताय. तुम्ही आणि आई सकाळपासून तुम्ही दोघांनी काही खाल्लं नाहीये. हो, तिने पण सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तुम्ही अशा अवस्थेत असताना घशाखाली घास तरी कसा उतरेल माझ्या? आणि मला कळतं हे सगळं माझ्यामुळे होतंय, पण तुम्ही दोघं नका ना त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ. आणि ना यापुढे तुम्हाला त्रास होणारच नाहीये. कारण दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्रीनू सोबत कॉलेजला जाईन. पण तुम्ही चला ना जेवायला. आणि तुम्हाला माहितीये तुम्ही जेवायला येत नाहीयेत म्हणून सगळे थांबले. कोणीच जेवलं नाहीये दादा. दादा, आता झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. मी तुमच्या जवळ कुठलाच हट्ट धरला नाहीये. आज येते म्हणून ठीक आहे, उद्या लग्न करून सासरी गेल्यानंतर माझे हट्ट कोण पुरवणार? तेव्हा पण तुम्ही असंच वागणार आहात का? तेव्हा तुम्हाला कोण समजवणार? ती वेळच येऊ देणार नाही मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब जाऊच देणार नाही. म्हणजे तुम्ही माझं लग्नच करणार नाही आहात? की तुम्ही माझ्यासाठी घर जावई शोधताय? दादा, मला माहितीये माझी चूक झाली आणि मी त्यासाठी सॉरी पण बोलतेय तुम्हाला. पण प्लीज माझ्या चुकीची शिक्षा ना सगळ्या घराला आणि तुम्हाला नका करून घेऊ. चला ना जेवायला. उमा, आज पोर खऱ्या अर्थी मोठी झाल्यासारखी वाटते. म्हणजे माझा निशी लग्नाचं झाला म्हणायचं. दादा,